महाराष्ट्राच्या मनातील भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरवल्याचा दावा। आपल्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला। राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य। दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण। पुण्यातील साखर संकुलातील बैठकीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामासंबंधी बैठक। शरद पवार, अजित पवार आणि व्हीएसआयचे अधिकारी उपस्थित। संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा। भाजप पदाधिकाऱ्यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र। काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त। औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात गरज काय? द्वारका, शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल। कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला, तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार। बुलढाण्यातील नखगळतीची केंद्र सरकारकडून दखल। तपासणीसाठी पथक नियुक्त। आज केस आणि नखगळती झालेल्या गावांचा दौरा करणार। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी थोड्याच वेळात शिक्षेची सुनावणी। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना पनवेल सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर आज सुनावणी। वादानंतर डॉक्टर घैसास आणि भिसे कुटुंब पहिल्यांदाच समोरासमोर येणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।